जोरात आरोप करण्यात आला की ही समिती अनेक दिवसांपासून तेच अध्यक्ष आहेत, तेच आहेत. कुठल्या धर्तीवर ही समिती नेमण्यात आली होती आणि ही समिती बेकायदेशीर आहे असं आरोप करण्यात आला. यावर काय सांगाल? मुद्दा समजून घेतला पाहिजे. याची पार्श्वभूमी अशी की 2009 साली जेव्हा एमजीपीने ही योजना पूर्ण केली, त्यावेळेस ही योजना जिल्हा परिषदने चालवायला घेतली पाहिजे होती. तत्कालीन जिल्हा परिषदने असा ठराव केला की ही योजना चालवणं जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाला शक्य नाही. त्यामुळे मग ही योजना कोणी चालवायची? म्हणून हा आदरणीय भुजबळ साहेबांनी कॅबिनेटला विषय घेतला आणि महाराष्ट्रातली एकमेव ही योजना प्रायोगिक तत्वावर ही त्या 38 गावच्या लोकांची समिती करायची आणि त्या समितीने ती योजना चालवायची असं त्यावेळेस ठरलं. ते ठरल्यानंतर त्यावेळेस आपले राधाकिसन आप्पा सोनवणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, संभाजीराजे पवार पंचायत समितीचे सभापती होते. त्यांच्या उपस्थितीत येवला पंचायत समितीला मीटिंग झाली. 38 गावच्या सरपंचामधून सचिन भाऊची अध्यक्षपदी आणि माझी उपाध्यक्षपदी निवड झाली. तिथून पुढे 1 एप्रिल 2012 पासून हा कारभार सुरू झाला. त्याच्यानंतर आम्ही शासनाला पत्र दिलं की ह्या योजनेचा कार्यकाळ कधी समितीचा कार्यकाळ कधी संपणार आहे आणि ही नवीन समिती कशी गठन करणार आहे याबाबत आपण शासनाला मार्गदर्शन करावं आणि आम्ही कामकाज करावं की थांबवावं याबाबत पण आम्हाला आदेश हवे. शासनाकडनं आम्हाला कोणत्याही बाबत तुमचा कार्यकाळ संपलेला आहे किंवा तुम्ही काम करू नका असं कोणत्याही प्रकारच्या सूचना आलेल्या नाही. हा पाण्याशी संबंधित जिव्हाळ्याचा महत्वाचा विषय. आम्ही उद्याही कामकाज बंद केलं मग लोकांना पाणी कसं भेटणार? आज येवला तालुक्यामध्ये 12-13 गावांना टँकर चालू आहे. या ठिकाणी आपण 59 गावांना पाणी पुरवठा करतो. ही योजना मोडकळीस येईल आणि शासनाचे जे आदेश आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही काम करतो. याचा आदरणीय भुजबळ साहेब हा 8 दिवसाला आढावा घेत असतात कामकाज कसं सुरू आहे याचा. सोलर बसवलेला असताना पाणीपट्टी वाढता नाही, मुद्दा असा आहे की 2015 साली आम्हाला लाईट बिल किती येत होतं तर साधारण 3-3.25 लाख रुपये महिन्याला येत होतं. आज 10 वर्षात विजेचे दर इतके वाढलेले की आज ते बिल जवळपास 7 लाख रुपये येतं. आज जर सोलर बसवलेलं नसतं तर आम्हाला 7 लाख रुपये लाईट बिल भरावं लागलं असतं. पण आज सोलर बसवलेलं असल्यामुळे आम्हाला 3 लाख रुपये लाईट बिल भरावं लागतं. त्यावेळचे विजेचे दरच मुळात 3 लाख रुपये होते. सोलर बसवलेलं असलं तरी त्याचा फायदा आज या ठिकाणी आम्हाला झालेला आहे. झालेल्या सगळ्यात जे 38 गाव पाणी पुरवठा योजना आहे त्या योजनेमध्ये बोगस बिलं काढून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला आहे. तो केवळ राजकीय विरोध म्हणून होतोय की त्याचं वास्तव नेमकं काय आहे? येवला 38 गाव योजना ही भारतातली 1 नंबरची योजना आहे. वर्ल्ड बँकेने जो सर्वे केला 2015-16 साली त्यावेळेस भारतातली ही 1 नंबरची योजना म्हणून त्यांनी जाहीर केलं. म्हणजे हे येवलेकरांसाठी एक कौतुकाची बाब आहे की भुजबळ साहेबांनी हाताळत असलेली योजना भारताला आदर्श ठरलेली. तेलंगणा राज्याने त्यांच्या कॅबिनेटला ठराव केला की येवल्याच्या 38 गाव योजनेच्या धर्तीवर आपल्या राज्यातल्या योजना तयार करायच्या आणि समितीमार्फत चालू. आज खरं म्हणजे आपल्या येवलेकरांचं हे दुर्दैव आहे की या योजनेवर असे आरोप केले जातात. आपण आपला कारभार इतका पारदर्शक आहे की तो कधीही त्यांना पाहायला भेटेल. आम्ही जर ठरवलं असतं तर आम्ही त्या ठिकाणी चांगलं ऑफिस तयार केलं असतं. तिथं खर्च करायला पैसे होते. गेल्या 15-16 वर्षाच्या इतिहासात आम्ही बसायला साधी 1500 रुपयाची खुर्ची सुद्धा त्या ठिकाणी घेतली नाही. आम्हाला कोणत्याही प्रकारचं समितीला त्या ठिकाणी मानधन नाही. फक्त भुजबळ साहेबांचे जे आदेश आहेत की आपल्याला ही पाणी योजना सुरू ठेवायची, ही देशाला आदर्श ठरलेली योजना आहे, त्याच्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. लिकेजेसच्या विषयाला खर्च करायचा विषय येतच नाही कारण आपण जे कॉन्ट्रॅक्टर नेमलेले त्या कॉन्ट्रॅक्टरने वार्षिक छोटी मोठी लिकेजेस जे असतील ती त्याच्यामध्ये करायची. ते स्वतःच करतात. पैसे देण्याचं कुणाला कारणच येत नाही. पाण्याच्या शुद्धतेबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. आरोग्य मिश्रित पाणी येते असे काही गंभीर आरोप करण्यात. पाण्याच्या शुद्धतेबाबत आमच्याकडे कुठल्याही प्रकारची एकही तक्रार आलेली नाही. कधी तक्रार आली असेल तर आम्ही समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, BDO साहेब आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या शंकेचं निरसन करतो. परंतु जर काही ठिकाणी राजकीय आळया निर्माण झाल्या असतील तर त्याच्या आमच्याकडे काही तक्रारी आलेल्या नाही. त्याचं पण आम्ही निरसन करतो. तुम्ही डायरेक्ट स्टार्ट करा. 38 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना येवला तालुका आम्ही जे आपले या ठिकाणी सगळ्यांना बोलवलं या संदर्भात पाणीपट्टी जी वाढवली दर त्या संदर्भामध्ये आपण एक खुलासा या ठिकाणी करतोय सगळ्यांना. आम्ही त्याचं नियोजन कसं केलं होतं का जानेवारी 2016 नंतर म्हणजे 10-11 वर्ष झाली तशी आपण कुठलीही पाणीपट्टीची वाढ या ठिकाणी केलेली नव्हती.
त्यानंतर ज्या आपला कोविड आला, कोविडमध्ये वसुलीचा थोडा प्रॉब्लेम झाला, कोविडमध्ये काही ग्रामपंचायतीची वसुली कमी झाली. त्याच्यानंतर विचार झाला का वीज बिलाचा मेन मुद्दा जो होता का वीज बिल आपलं 52% वीज बिलाची वाढ झाली. ती वाढ आज बघता ती योजना शक्यच नव्हतं आपण पाणीपट्टी वाढवल्याशिवाय. त्यानंतर जे साहेबांनी सोलर लावलं की ही योजना आजपर्यंत जी चालली की याच्यात जर खरं श्रेय असेल तरी भुजबळ साहेबांचं आहे. भुजबळ साहेबांनी सोलर त्या ठिकाणी बसवलं. सोलर बसवल्यामुळं लाईट बिल आपलं कमी झालं, परंतु त्या पट्टीमध्ये आजच्या तुलनेत 2026 मध्ये 52% वीज बिल वाढलेलं आहे. ते वीज बिल जे वाढलंय तर ते 7 लाखाच्या पर गेलंय. त्याचे आपल्याकडे सगळे तुमच्याकडं बिल आहे. आपल्याकडे जे लाईट बिल होतं हे 1,00,000-1,50,000 रुपये 2 लाखापर्यंत होतं. जे सोलर जे म्हणता भुजबळ साहेबांनी मंत्रालयात त्याची मिटिंग घेतल्या, सोलर बसवलं, परंतु सोलर रात्री त्याचा उपयोग होत नाही. आणि एमएससीबीने आपलं सोलरचं त्यांना जे जाणारं युनिट आहे त्याच्यावर पण त्यांनी आकारले का 3 रुपये पर युनिट आकारलेलं आहे. म्हणून ते बिल आम्हाला आज भरणं शक्य नाही. म्हणजे सगळा एकत्रित खर्च बघता 41-42% वाढ झाली. आणि जलसंपदा विभागाचा जो विषय आहे, पट्टी वाढली जलसंपदा विभागाची. आपले 3 यामध्ये हंगाम असता त्यांनी आपल्याला काय करून ठेवलं का याच्यामध्ये आपल्याला त्यांनी दुपटीची वाढ केली. कशामुळे केली? तर बिगर सिंचन असल्यामुळं. म्हणून आपला रब्बी हंगाम असेल, त्याच्यानंतर रब्बी आहे आणि खरीप आहे आणि उन्हाळा हंगाम आहे, वेगवेगळे बिल येतात. 20 लाख रुपये आपलं वर्षाला त्या ठिकाणी त्यांचाच बिल त्या ठिकाणी भरावं लागतं. आणि दुसरा मुद्दा याच्यात असा होतो का आम्ही जुलै 2026च्या तुलनेत विचार केला का आमचा जो सगळा वसुलीचा आणि टोटल खर्च ताळमेळ जो घेतलाय, तर आम्ही जी आकारली आहे ती 9,23,000 रुपये जुलै 2026ची आणि खर्च आम्हाला येतो 11,37,000 रुपये. मग तो जर विचार केला तर 2,14,000 रुपये जुलैमध्ये ती लॉस मध्ये दिसतं. हा जर निर्णय घेतला नाही तर योजना लगेच बंद पडू शकते. म्हणून हा जो निर्णय घेतला हा तात्काळ घेतला आणि सगळ्या ग्रामपंचायतीला त्या संदर्भात आपण नोटीस दिलंय. कुठल्याही ग्रामपंचायतीचा कोणाचा फोन आला नाही, कोणाचा पत्र आलं नाही. आणि पट्टी वाढली किती आहे का प्रत्येक या ठिकाणी 1 लाख लिटर पाण्याला 300 रुपये पट्टी वाढली. आणि एक गाव 5 टाक्या पाणी घेतं म्हणजे गावाला 1,500 रुपये पट्टी वाढली. म्हणजे घराच्या तुलनेत वाढली तर 5 रुपये 10 रुपयाच्या पुढे पट्टी वाढणार नाही. काही ग्रामपंचायतीनं ती पट्टी आज 80 रुपये महिना आहे, काही 150 रुपये महिना आहे. या संदर्भात बीडीओ साहेबांना आम्ही पंचायत समितीत बोलून त्या ठिकाणी सगळे प्रशासक आहे त्या ठिकाणी सगळ्या त्या ठिकाणचे ग्रामसेवक असतील, ज्या ठिकाणचे काही प्रशासक असतील त्यांना बोलवलं, बीडीओ साहेबांकडे मिटिंग घेतली, त्याचा खुलासा सगळ्यांना केला. त्या ठिकाणी आम्हाला कोणी असं म्हणलं नाही की पट्टी तुम्ही वाढू नका, का एवढी का वाढवत आहे. आपण 11 वर्षात पट्टी वाढवली नव्हती, त्या टायमाला त्याची गरज नव्हती, काही चालत होतं. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा झाला की आपल्याला जे शासनाकडे 50% बिलाचा परतावा येत होता, तो परतावा आज आपल्याकडे 70 लाख रुपये त्या घेणं होतं, पण ती शासनाची स्कीम बंद केली. स्कीम बंद झाल्यामुळं तो परतावा आपला याच्या रद्द झाला. ते झाला असताना तिथं अजून मुद्दा असा मांडला का आपण तुम्हाला सांगायला हरकत नाही का आपण 4 वर्ष झाले कुठलाही प्रकारचा 1 रुपयाही त्या लिकेजवर खर्च केलेला नाही 4 वर्षात. बाकी योजना बघितलं तर 3 लाख रुपये 4 लाख रुपये वर्षाचा मेंटेनन्स खर्च आहे. आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगायला हरकत नाही का इथे मोठे त्यात खर्च केले. तिथं पाईपलाईन नाही, 210 किलोमीटरची पाईपलाईन आहे. 210 किलोमीटरची पाईपलाईन असताना त्यामध्ये 90 किलोमीटरची डीआयची पाईपलाईन आहे, 110 किलोमीटरची पीयूसी पाईपलाईन आहे. आणि ती पीयूसी पाईपलाईन असताना हे जे तुमच्या समोरचे फोटो आहे, तरी 4 वर्षात आम्ही कुठला 1 रुपयाचाही त्या लिकेजवर खर्च केलेला नाही. त्यांनी जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल की या गोष्टीमध्ये का डबल बिल काढले, आम्ही 1 रुपया खर्चच केला तर बिल डबल काढण्याचा मुद्दाच कुठं आला नाही. यामध्ये भुजबळ साहेब या ठिकाणी जर आले तर पहिलं विचारता किती गावांना पाणी पुरवठा चालू आहे, गावाचं पाणी किती शिल्लक आहे, तुमचं काय कुठली अडचण आहे. गावच्या महिलांकडे जर गेलं जर बघितलं गावामध्ये तर लोकांना नाव घेता किती का ही योजना महाराष्ट्रात नाही तर देशात गाजलेली आहे. हैदराबाद सारख्या सरकारने, तेलंगणा सरकारने आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं गेलं होतं. या योजनेच्या धर्तीवर बाकी योजना झाल्या पाहिजे. आपण या संदर्भात सगळा वेळोवेळी खुलासा पण केलाय. आणि एकमेव फक्त मी तर असं सांगेल, गावातल्या महिला असं म्हणतात का नळापर्यंत जे पाणी पोहोचतं याचं सगळं श्रेय फक्त भुजबळ साहेबांना जात आहे. अशी इतके दिवस ही कुठली योजना चालू शकत नव्हती. याला शासनाचा 1 रुपयाही न मिळता ही योजना चालतीये. आपल्या यामुळे किती दुष्काळ झाले, किती पाणी नाही आलं, किती टँकर गावांना चालू आहे. नळापर्यंत जे पाणी पोहोचतं तर आज गावाकडे जर गेलं तर लोक मळ्यातून गावात पाणी आणत होते, आज लोक गावातून मळ्यात पाणी घेऊन जातात. ही कृपा फक्त भुजबळ साहेबांची आहे. म्हणून साहेब आम्हाला आल्यानंतर पहिले सांगता, बाबा अरे तुझं काय अडचण आहे, पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे, तळ्यात किती पाणी शिल्लक आहे, किती दिवस पुरणार आहे, याचा जो पाठपुरावा ते करता. आता सुद्धा साहेबांच्या आम्ही लक्षात आणून दिल्यानंतर साहेबांनी परत सोलरचं यामध्ये मागणी केली आहे. सोलर पण आपण साहेबांच्या माध्यमातून सोलर पण या ठिकाणी आपल्याला परत उपलब्ध होणार आहे. म्हणून असं जे काही कोणी मांडलं असेल तर हे अजिबात असं काही याच्यामध्ये कुठलंही विषय नाही. आणि 100 रुपयाची दुरुस्ती पण आम्ही यामध्ये घेतलेली नाहीये.
यामध्ये तुम्हाला सांगायला हरकत नाही का तुम्ही जे सांगितलं का 90 किलोमीटरची DI ची लाईन आहे, पीयूसी 110 किलोमीटर आणि CI ची 100 किलोमीटर, हे 10 किलोमीटर अशी 210 किलोमीटरची पाईपलाईन आहे आपली. म्हणून असा काही जी दरवाढचा मुद्दा होता तो न केला तर योजना या ठिकाणी चालूच शकत नव्हती. आणि योजनाचे रेट वाढलेली हे फक्त 300 रुपये, 1 पैसा पर लिटरला पाण्याचा खर्च, 1 पैसा पर लिटर. आणि बाकी महागाईची तुलनेचा विचार जर केला, आपली महागाई पेट्रोल असेल वा बाकी तुम्ही विचार करा तर रेट कुठं कांगण्याला भेटलेले आहे. या महागाईच्या तुलनेत 11 वर्षात आपण कुठलीही वाढ केली नाही. आणि समितीचं आपण या ठिकाणी ऑडिट रिपोर्ट आहे, आम्ही दर वर्षाला याचं ऑडिट होतं, हे सगळे ऑडिट रिपोर्ट हे सगळं तुमच्या समोर या ठिकाणी मांडणार आहे आम्ही, त्याचे खुलासा या ठिकाणी तुम्हाला करणार आहे. आणि आज रोजी समितीला कुठलं ऑफिस नाही बसायला, संगणक सुद्धा नाही योजनेला घेतलेला. आम्ही कुठेतरी पंचायत समितीला कर्मचारी बसून बिलं तयार केले जातात. आणि प्रत्येक ठिकाणी कुठल्याही 15 वर्षात आम्ही अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, 1 रुपयाचंही कशाला कोणाला मानधन घेतलेलं नाही. ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, पंचायत समिती लोक असतील, यांना मानधन आहे. या संदर्भात आम्ही अजून शासनाकडे 10 वर्षापूर्वी एक मागणी केली होती तर सदर समिती परत पुनर्गठन करायची ठरली तर कशी केली पाहिजे. अशी समिती कुठंच केलेली नाही. आपल्या योजनेवर सगळे लोक करताय. आम्ही जिल्हा परिषदेला पत्रव्यवहार केलाय, मंत्रालयात पत्रव्यवहार केलाय. या संदर्भात आम्हाला खुलासा केला पाहिजे तुम्ही, हे कसं नियोजन करायचं, नवीन कधी करायचं झाली तर कशी गठीत करायची. या संदर्भात आम्ही पत्रव्यवहार केले, त्याचे सगळे तुम्हाला आमच्याकडे पुरावे ते पण आम्ही तुमच्याकडे या ठिकाणी देतो. एक प्रामुख्याने एक आरोप करण्याची आहे आणि दिवसांपासून तेच अध्यक्ष तेच नाही, म्हणून